नमस्कार. लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला गोड कापण्या कशा बनवायच्या हे पाहायला मिळणार आहेत. हो, गोड कापण्याच ज्या बेंदूर सणाला आवर्जून केल्या जातात. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. कापण्या बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. इथे मी 2 वाटी विळीने गूळ चिरून घेतलेला आहे, म्हणजे तो पाण्यामध्ये पटकन गरम होऊन लगेच वितळेल. पातेल्यात गूळ घालूया. दोन वाटी पाणी घालूया. ज्या वाटीने पीठ मोजून घ्याल त्याच वाटीने गूळ आणि पाणी मोजून घ्यायचं आहे. आता गॅस गॅस मध्यम करून गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे. पातेले गॅसवर ठेवल्यावर थोड्या थोड्या वेळाने खालून वरपर्यंत पळीने हलवत राहायचं आहे. असं केल्यामुळे गूळ खाली पातेल्यामध्ये चिटकणार नाही. चार 5 मिनिटातच गूळ आपला वितळून झालेला आहे. हे गूळ पाणी पूर्ण थंड करून घेऊयात आणि गाळणीने गाळून घेऊयात. गुळामध्ये दगडाचे बारीक रवाळ कण असतात. पाणी गाळून घेतल्यामुळे ते निघून जातील. परातीमध्ये 4 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. पीठ मिक्स करून घेऊयात. पीठ छान मिक्स करून झालेलं आहे. तेलाचे मोहन घालायचं असल्यामुळे पातेल्यात 2 पळी तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. गोडाचा पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे कापण्याला आणखीन छान चव येईल. 2 टेबलस्पून सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर घालूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर पिठामध्ये कडकडीत तेलाचे जे मोहन केलं होतं ते घालूया. आता हाताला सोसेल असं पीठ तेलामध्ये हळूहळू मिक्स करून घेऊया. पीठ तेलामध्ये मिक्स करून झाल्यानंतर गाळून घेतलेलं जे गूळ पाणी आहे ते थोडं थोडं घालून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊया. पीठ छान घट्ट असं मळून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवूया. एवढं गुळाचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. यात थोडं गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि थोडी वेलची पावडर घालून पातळ आंबोळीसारखे याचे गुलगुले तुम्ही बनवू शकता. अर्धा तास झालेला आहे. पिठाचे एक समान गोळे बनवून घेऊयात. एवढ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सर्व पिठाचे गोळे बनवून झालेले आहेत.
एक गोळा घेऊन पुन्हा हाताने थोडा मळून घेऊया। हाताने दाबून घेऊया। आता याची जाड चपाती लाटून घेऊया। गोड पीठ असल्यामुळे पोळपाटाला चिटकतं, म्हणून गरजेनुसार थोडं थोडं गव्हाचं पीठ घेऊन याची जाड चपाती लाटायची आहे। काठ एवढे जाड राहतील अशी चपाती लाटून झालेली आहे। वरून खसखस पसरून लाटण्याने लाटून घेऊया, म्हणजे ती तळताना तेलामध्ये निघणार नाही। चपाती पलटून दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने खसखस पसरून लाटून घ्यायची आहे। लाटून झाल्यानंतर याचे डायमंडचे आकार होतील असं कापून घेऊया। कापून घेतलेल्या कापण्या एकमेकांना चिटकू नयेत म्हणून ताटामध्ये अशा वेगवेगळ्या राहतील असं ठेवूया। याच पद्धतीने शिल्लक पिठाच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत। कापण्या तळायला घेऊया। कढईमध्ये मध्यम आचेवर तेल चांगलं गरम करून तयार केलेल्या कापण्या घालूया। कापण्या वर आल्यावर अलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। पाच ते 7 मिनिटे झाल्यानंतर कापण्यांना छान हलका सोनेरी रंग आलेला आहे। गुळामुळे कापण्यांना जरा डार्कच रंग येतो। कापण्या चाळणीमध्ये काढूया, म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल। याच पद्धतीने सगळ्या पिठाच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत। एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते, अगदी सहज तुटते। बेंदूर सणाला केल्या जाणाऱ्या खुसखुशीत अशा गोड कापण्या तयार झालेल्या आहेत। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।